एक ज्येष्ठ व्यक्ती असते आणि त्याला दारात काय म्हणतं, मी तुझ्या घरी वास्तव्याला येतोय, तेव्हा ती व्यक्ती म्हणते, तुझ्यात हिंमत असेल ना तर तू येऊनच दाखव. आणि त्या दिवशी त्याच्या थोरल्या सोनेने स्वयंपाक केला, भातामध्ये मीठ टाकलं, मधवी आली तिनेही टाकलं, धाकटी आली तिनेही टाकलं आणि त्याच्या पत्नीनेही टाकलं. पण जेव्हा ती ज्येष्ठ व्यक्ती जेवायला बसली ना तेव्हा ती म्हणते की आता काहीच बोलायला नको, तिने तो खिचडी भात तसाच खाल्ला. थोरला मुलगा आला तो म्हणतो, बाबा काहीच बोलले नाही, आपण कसं बोलावं. मधवा आला तोही काही बोलत नाही, धाकटाही काही बोलत नाही. तिघे जण चौघे जण तसाच तो भात खिचडी भात खातात. या चौघी जणी जेवायला बसतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं आपण सगळ्यांनी खिचडी भातामध्ये मीठ टाकलंय, पण घरातील वडीलधारक माणसं काही बोलली नाही, आपण कशाला काय बोलायचं. त्या चौघी तसंच खातात. संध्याकाळी ते धारक त्या व्यक्तीला भेटतं आणि म्हणतं की तुझ्या घरामध्ये एवढी शांती आहे, मी कधीच वास्तव्य करू शकत नाही. म्हणून भावांनो, आईने आणि पत्नीने केलेल्या स्वयंपाकाला कधीच नाव ठेवू नका. काहींकडे आई नाही तर काहींकडे पत्नी नाही. जय श्रीकृष्ण.